कापसाचे दुप्पट उत्पादन फक्त तिसऱ्या डोसमध्ये. मी जे 2 खतं सांगणार आहेत, तर त्या खताचा कशा पद्धतीने वापर करायचं, तर कापूस खत व्यवस्थापनासंदर्भात आपण बरेच शेतकरी बांधव हे मागं सतत पाऊस असल्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या खताची जी तयारी करत आहेत, त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहोत. आता दुसरा किंवा तिसरा खत जे द्यायचं हे कोणतं द्यायचं नेमकं, त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण A to Z माहिती पाहणार. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि STR ॲग्रिकोच YouTube चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच जे माझे नवनवीन येणारे व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स किंवा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळ्याच्या आधी व्हिडिओ पाहाल. चला तर जरा वेळ वाया न घालता आपण जे कापसाचे उत्पादन दुप्पट कशा पद्धतीने करता येईल, तर ह्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या खत व्यवस्थापना बाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बरेच कृषी बांधव हे पहिले 1 ते 2 खताचे डोस झालेले आहेत, ज्याचे बागायती आहेत त्यांचे 2 झालेले आहेत, जे कोरडवाहू 1 ते 2 झालेले आहेत. परंतु तिसऱ्या खताची जी तयारी करत आहेत, तर त्याच्यामध्ये आपण कोणते खत द्यायचे आणि किती प्रमाणात द्यायचे त्या संदर्भात पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये कोणते खत देणार आहे त्या हिशोबानं NPK म्हणजे नत्र स्फुरद पालास याचं कॅल्क्युलेशन करूनच आपण तिसऱ्या डोसाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी खत शिफारस करणं खूप गरजेचे आहे. आता कृषी विद्यापीठाची जी शिफारस आहे ही नॉन बीटी म्हणजे 2004 पूर्वी जी नॉन बीटी होती त्यासाठी हेक्टरी 100% नत्र, 50% स्फुरद आणि 50% पलास अशा पद्धतीने होती. परंतु 2004च्या नंतर भारत देशामध्ये जी बीटी म्हणजे बेसालिसिस थोरायझिन्स हे जे कपाशी आलेले आहे याला जास्त खाद्य म्हणजे खत जास्त प्रमाणात लागते. हा खादाड वनस्पती आहे बीटी, कारण याला कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी याला एनर्जी जी ताकद लागते ती खताच्या मार्फत आपण जी द्यायची, तर एकरी बागायती असेल तर 80-40-40 म्हणजे नत्र स्फुरद पालास 80% नत्र, 40% स्फुरद आणि 40% पालास अशा पद्धतीने द्यायचे. आणि ज्या शेतकरी बांधवाकडे कोरडवाहू किंवा निमबागायती असेल अशा ठिकाणी 60-30-30 नत्र 60%, स्फुरद 30% आणि पालास 30% अशा पद्धतीने गुणोत्तर जे आहे हे संतुलित आहार म्हणून बीटी या कपाशीसाठी गणले जाते. त्यासाठी आपण जे पहिले डोस आणि दुसऱ्या डोस मध्ये जे खत दिलेले त्यानुसार आपण तिसऱ्या डोस मध्ये कोणते खत द्यायचे हे मला कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा, कारण मला जे पहिले 2 डोस दिलेले त्या हिशोबाने मला तिसरा डोस तुम्हाला मी प्रत्यक्ष रिप्लाय वैयक्तिकरित्या देऊ शकतो, त्यासाठी मला कमेंट नक्की करा. परंतु मी आता सरासरी जे तिसरा डोस द्यायचे त्या संदर्भात सांगत आहे. बरेच कृषी बांधव हे युरियाचा वापर आता सुद्धा जास्त प्रमाणात करत आहेत, कारण त्याचा जे दुष्परिणाम आहे हे जास्त प्रमाणात कैक वाढ होते. 2 बोंडातील आणि 2 फळातील 2 फळफांद्यातील अंतर जास्त वाढत असल्यामुळे नत्राचं प्रमाण हे फक्त आता तिसऱ्या डोसला 20% आणायचं आहे आणि 40% स्फुरद आणि 40% पालास ह्याप्रमाणे आपण गुणोत्तर प्रमाण ठेवणार आहोत. तर त्यासाठी आपण मार्केटमध्ये जे DAP आहे डाय अमोनियम फॉस्फेट 18-46 म्हणजे 18% नत्र आणि 46% स्फुरद याचा सुद्धा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश MOP याच्यामध्ये 60% पोटॅश आहे, याचा वापर करणं गरजेचे आहे. जर DAP भेटत नसेल तर त्याला पर्याय 10-26-26 किंवा 12-32-16 याचा सुद्धा वापर करू शकतो, कारण याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे आणि स्फुरद हा जास्त प्रमाणात आहे. स्फुरद हे झाडाला दणकट ठेवणे तसंच पाते तसेच फुटवे होण्यास मदत करते, जास्त लाग लागण्यासाठी मदत करते, झाडात मजबूती आणते. आणि पालास हे झाडामध्ये दणकटपणा तसेच ऑइल पर्सेंटेज वाढवण्यासाठी आणि बोंडाची साईज चकाकी वाढण्यासाठी आणि बोंड फुटण्यासाठी मदत करते. त्यासाठी आपण पोटॅशचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कृषी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये DAP भेटत नसल्यामुळे आपण घरच्या घरी DAP कशा पद्धतीने बनवायचं, जे की आपल्याला जे DAP साठी लागणारे घटक आहे जसे की 18-46 नत्र किती किलो घ्यायचं आणि स्फुरद म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा TSP जे की मी DAP म्हणतो हे किती प्रमाणामध्ये घ्यायचं हे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. जर आपल्याला DAP तयार करायचं असेल तर मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुम्हाला युरिया आणि TSP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किती प्रमाणात घ्यायचं याचं प्रमाण मी तुम्हाला वैयक्तिकरित्या रिप्लाय देईल. शक्यतो चुनखडयुक्त जी जमीन आहे किंवा शेती आहे त्याचे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा TSPचा वापर करू नका, कारण कॅल्शियम नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिथे हे खत न्यूट्रल होतात. अशा ठिकाणी 12-32-16 किंवा 10-26-26 या खताचा वापर केल्यास अतिशय चांगल्या पद्धतीचा आपल्याला परिणाम दिसून येतो. आता बरेच शेतकरी बांधव हे खत देताना एक मोठी चूक करतात. तर पहिली जी आपण खताची मात्रा देतो किंवा डोसेज देतो त्यावेळेला शक्यतो आपण पहिला जे खत देतो त्यावेळेला रिंग पद्धतीने किंवा बांगडी पद्धतीने झाडाच्या खोडापासून 3 ते 4 इंचावर
आपल्याला खत देणं फायद्याचं राहते, कारण त्यावेळेला मुळा सुद्धा हे लहान असल्यामुळं त्यांच्या तोंडाजवळ खत गेल्यामुळे त्यांना अपटेक करण्यासाठी किंवा घेण्यासाठी हे लवकर उपलब्ध होतात आणि त्याचा रिझल्ट सुद्धा लवकर दिसून येतो. परिणामी बरेच शेतकरी बांधव दुसरा आणि तिसरा खत देण्याची तयारी करतात. तर अशा परिस्थितीत जर आपण खताच्या झाडाच्या बुडाजवळ जर खत दिलं तर ते अपटेक करण्यासाठी जास्त वेळ लागतो. उदाहरणार्थ समजा ही मुळा आता दुसरा डोस असेल तर 8 ते 9 इंचापर्यंत वाढलेले, आता मुळा 9 इंचापर्यंत वाढली आणि आपण झाडाच्या खोडाजवळ 3 ते 4 इंचावर जर खत दिलं तर ते लवकर लागू होणार नाही, कारण त्याचं जे मुळाचं तोंड आहे हे समोर 9 इंचापर्यंत आहे आणि आपण जे खत दिलेले झाडाच्या 3 ते 4 इंचाच्या अंतरावर दिलं, त्यासाठी अपटेक करण्यासाठी किंवा त्याला अन्न ग्रहण करण्यासाठी वेळ लागतो आणि त्याचा परिणाम किंवा रिझल्ट लवकर दिसून येत नाही. त्यासाठी शक्यतो दुसरा डोस हे 8 ते 9 इंचाच्या अंतरावर देणं गरजेचे आहे. हे शास्त्रीयदृष्ट्या आणि अतिशय फायद्याचं ठरणारी पद्धत असल्यामुळे हे काळजीपूर्वक पाहणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला जर तिसरा डोस द्यायचा आहे खताचं तर 14 ते 15 सेंटीमीटरच्या अंतरावर खत देणं खूप गरजेचे आहे, कारण त्याच्या तोंडाजवळ जर आपण खत दिलं किंवा 2 ओळीतील जी फट्टी आहे त्या फट्टीमध्ये सुद्धा खत दिलं तर याचा रिझल्ट आपल्याला चांगला दिसून येणार आहे. त्यासाठी शक्यतो आपण 8 ते 9 इंचाच्या अंतरावर तिसरा खत देणं गरजेचे आहे. अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण खत दिलं तर शेतकरी बांधवांना याचा निश्चित चांगला रिझल्ट दिसून येणार आहे. कारण बरेच शेतकरी बांधव हे शेतामध्ये खत फेकून देतात, त्यांना खत दिल्याचा आनंद होतो, परंतु ते 100% जे पीक आहे त्याला लागू होत नाही. कारण जो खत हे जमिनीखाली किंवा मातीमध्ये जोपर्यंत खत दबल्या जात नाही तोपर्यंत ते चांगल्या पद्धतीने लागू होत नाही. कारण जर आपण वरच्यावरी फेकून दिलं तर 30 ते 40% पर्यंत खताचा अपव्यय किंवा नुकसान होतो. त्यासाठी शक्यतो खत हे पेरून किंवा आळे पद्धत, बांगडी पद्धत ज्याला म्हणतो त्या पद्धतीने आपण खत हे जमीन माती खाली झाकूनच देणं गरजेचे आहे. याची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचे आहे. आता बरेच शेतकरी बांधवाकडे शासनाच्या जे अनुदानामार्फत ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनाचा वापर जास्त प्रमाणात झाल्यामुळे बरेच शेतकरी बांधव हे 50 किलोची गोणी न नेता ते ड्रीप वाटे खत देण्याचे विचार करतात. तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने खत द्यायचं ते पाहूया. शक्यतो 50 ते 75 दिवसाचा जो कपाशीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये 2 किलो युरिया, 4 किलो DAP म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट 2846 प्लस 500 ग्रॅम मायक्रोन्यूटन जसे की झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नीज हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे असे जे घटक आहे अशातलं म्हणजे महाराष्ट्र ग्रेड 2 हे आपण 500 ग्रॅम घेऊन हप्त्यामध्ये युरिया 2 किलो प्लस DAP 4 किलो आणि 500 ग्रॅम मायक्रोन्यूटन अशा पद्धतीने आपण व्हेंचुरीतून सोडू शकतो. आता जमिनीतून काही वेळेला वनस्पती किंवा कपाशीचे प्लॉट असे कोणते फळझाड असो किंवा पिक असो यांना जमिनीतून लवकर खत अपटेक करता येत नसल्यामुळे त्याच्यामध्ये काही मुख्य अन्नद्रव्य तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आली तर आपण फॉलियर स्प्रे म्हणजे फवारणीच्या माध्यमातून सुद्धा हे खत कव्हर करू शकतो. त्यासाठी 1919 असेल, 1261 असेल किंवा मायक्रोन्यूटन हे फवारणीच्या माध्यमातून देऊन त्यांना चिलिटेड मायक्रोन्यूटन्स जे की 1 ते 2 दिवसामध्ये याचे रिझल्ट दिसून येतात आणि जे पिकामधील ताणतणाव किंवा कमतरता आहे हे भरून काढण्यासाठी मदत होते. त्यासाठी आपण फॉलियर स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा हे जे बाकीचे NPK असेल, मायक्रोन्यूटन असेल याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला मदत होते. तर कृषी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कपाशीच्या प्लॉटला पोषक अन्नद्रव्य जर पुरवठा केला तर निश्चितच पाते आणि फुलाची संख्या भरमसाठ लागेल आणि तुम्ही ते पाते फुलं पाहून थक्क व्हाल. अशा पद्धतीने आपण ह्या जे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली ही माहिती इतर कमीत कमी 4 ते 5 व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.